आता बातमी कोल्हापुरातल्या नांदणी मठातल्या माधुरी हत्तीणी संदर्भातली आहे। माधुरी हत्तीणीच्या घर वापसीसाठी राजू शेट्टी यांनी 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं होतं। वर्षभरापूर्वी माधुरी हत्तीणीला वनतारामध्ये नेण्यात आलं होतं। तिला परत आणण्यासाठी न्यायालयीन लढा हा सुरू आहे, मात्र अजूनही त्यामध्ये यश आलं नाहीये आणि म्हणूनच माधुरी हत्तीणीच्या वापसीसाठी राजू शेट्टी यांनी 1 दिवसाचं उपोषण केलं। तर 13 सप्टेंबरपर्यंत हत्तीणीला नांदणीमध्ये परत आणलं नाही तर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना आपण जाब विचारणार असल्याचा इशारा राजू शेट्टींनी दिला। जो काय निर्णय घ्यायचा आहे तो घेऊन 13 सप्टेंबरच्या आत माधुरीला इथं पोच करावं, अन्यथा 13 सप्टेंबरला जमलेले जे भाविक आहेत त्यांच्याबरोबर विचारविनिमय करून आम्ही याचा जाब विचारण्यासाठी मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्यासाठी म्हणून आम्ही मुंबईला जाऊ। मुख्यमंत्र्यांना विचारल्यानंतर अजून कुठं कुठं जायचं ते त्याचवेळी आम्ही ठरवू, परंतु एकदा मुंबईला गेलो की आम्ही आटपणार नाही आणि फक्त महाराष्ट्रातले नव्हे देशभरातले सगळे माधुरी प्रेमी त्यावेळी आमच्याबरोबर असतील। माधुरी हत्तीला ज्या नांदणी मठात ठेवलं जाणार आहे हीच ती जागा आहे आणि याच जागेमध्ये वनताराच्या अखत्यारीमध्ये माधुरी हत्तीला जंगलाचं फील येईल अशा पद्धतीने या ठिकाणी जी नक्षीकाम असेल किंवा जी तयारी आहे ती करण्यात आलेली आहे। या ठिकाणी माधुरी हत्ती येण्यापूर्वी वनतळाची एक टीम देखील आली होती आणि त्यांच्याच सूचनेनुसार ही जी या ठिकाणी सजावट आहे ती करण्यात आल्याचं पाहाव्यास मिळतं। माधुरी हत्तीवरती कोणत्याही प्रकारचा तिला इजा होऊ नये यासाठी या ठिकाणी मॅटिंग केलेलं आहे। तसेच संपूर्णपणे तिला जंगलमध्ये असल्याचा फील येईल अशा पद्धतीचे या ठिकाणी नक्षीकाम देखील बनवण्यात आलेलं आहे। जे आपण समोर दृश्य पाहतोय ते निळ्या पत्र्याच्या शेडमध्ये माधुरी हत्तीचं लागणारं जे खाणं आहे या ठिकाणी केलं जाईल। तसेच तिला लागणारं खाद्य देखील या ठिकाणी बनवलं जाणार आहे। माधुरी हत्तीला उष्णतेपासून बचाव करण्यासाठी या ठिकाणी जी पंख्यांची आहे ती देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। तसेच वरती असणाऱ्या पत्र्याच्या शेडवरती देखील झावळ्या टाकण्यात आलेल्या आहेत। तिला कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी उष्मा होऊ नये याची पूर्ण दक्षता या ठिकाणी घेण्यात आली आहे। तसेच या ठिकाणी जर आपण बघितलं तर हौद देखील बांधण्यात आला आणि याचा हौदात पाणी देखील ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे माधुरी हत्तीला पूर्णपणे या ठिकाणी जे एक नैसर्गिक आदिवासात आहे असं फील होईल अशा ठिकाणी या नांदणी मठाकडून तयारी करण्यात आली आहे। तसेच माधुरी हत्तीवरती उपचार करण्याची वेळ आली तर तिच्यावरती तातडीने उपचार केले जावेत यासाठी याच शेडच्या शेजारी तिच्यासाठी एक छोटा दवाखाना देखील करण्यात आला आणि याच ठिकाणी माउथ देखील तिचा राहण्याची या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे। तातडीने तिच्यावरती उपचार केले जातील असे या ठिकाणी या रुग्णालयामध्ये सोय करण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर अत्यंत नैसर्गिक पद्धतीनं या ठिकाणी तिचं जे शेड आहे ते उभारण्यात आलेलं आहे। आजपर्यंत एक वर्षापूर्वी या नांदणी मठातून माधुरी हत्तीला याच पत्र्याच्या शेडमधून नेण्यात आलं होतं आणि आज या 1 वर्षामध्ये माधुरी हत्ती या ठिकाणी परत येईल अशी नांदणीकरांची अपेक्षा होती, परंतु अनेक अडचणी या ठिकाणी आलेल्या आहेत। त्यामुळे माधुरी हत्ती आज 1 वर्ष झालं तरी परत आलेलं नाही आहे। 13 सप्टेंबरपर्यंत माधुरी हत्ती परत आली पाहिजे अशी नांदणीकरांची मागणी आहे। जर ते आलं नाही तर आंदोलन केलं जाईल असा देखील इशारा देण्यात आला आहे। परंतु माझ्या पाठीमध्ये पाहिलं तर या पत्र्याच्या शेडमध्ये माधुरी हत्तीला राहता येईल असं अत्याधुनिक सुविधा या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, नांदणी, कोल्हापूर।